द्या, शिक्षण मंत्री राजीनामा द्या, मोदी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय, छात्रों के सम्मान में येण्याशिवाय मैदान में। बीजेपी सरकारच्या काळामध्ये अनेक पेपर लीक होऊन भ्रष्टाचार यामध्ये संस्था चालवणारे ते NTA पूर्ण यांचेच लोक असल्यामुळे पेपर फुटी करतात हे स्वतःच आणि त्या गुन्हेगाराला पाठीशी घालून परत पेपर घेण्याचा प्रकार हा सुरू झालेला आहे। याच्यामधून त्यांना चंदा गोळा केला चाललाय आणि यांचेच नेते याच्यामध्ये समाविष्ट आहेत। यांचेच नेते गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचे आहेत। ते दिनेश बिंबोली हा बीजेपीचा वरिष्ठ नेता आहे। त्यांना अटक केल्यानंतर ते असं सांगितलं चाललंय की याच्यामध्ये आणखी बीजेपीचे वरिष्ठ नेते सामील आहेत। तर हे कोण आहेत, हे यांचा शोध लागला पाहिजे आणि यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणं हे थांबलं पाहिजे आणि हे जे सरकार वोट चोरीतून सरकार तयार झालेलं आहे हे आता असं पाहू इच्छित आहेत की डॉक्टर सुद्धा पेपर चोरीतून तयार झाले पाहिजे। जर डॉक्टर असे तयार होत असतील पेपर चोरीतून, यांचेच मुलं जर पैसेवाल्यांची मुलं जर डॉक्टर होत असतील पैशाने पेपर विकत घेऊन, तर सामान्य लोकांचे विद्यार्थी मुलं डॉक्टर होऊपासून वंचित राहतील। त्यासाठी NSY रस्त्यावर उतरत आहे, गरिबांसाठी रस्त्यावर उतरत आहे आणि ह्याच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत आम्ही न्याय देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आता गुन्हेगाराला जर अटक नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू आणि निषेध व्यक्त करू। आज निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही नांदेड जिल्हा NSYच्या वतीनं सर्व एकत्र आलोत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही केंद्र सरकारला विनंती करत आहोत की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तात्काळ घेऊन त्यांची CBI चौकशी झाली पाहिजे। त्यांनी या गुन्ह्यामध्ये सामील आहेत असं दिसतंय पूर्णपणे आणि याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आज आमचं आंदोलनाचा निषेध व्यक्त करत आहोत। नीट 2026चा जो पेपर लीक झालेला आहे त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आमची सरकारकडे मागणी आहे आणि NTAला बॅन करून याची उच्चस्तरीय चौकशी करून या परीक्षेचं वेळापत्रक डबल जाहीर करण्यात यावं आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा आम्ही NSYच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करतो आणि या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे। आम्ही NSYच्या माध्यमातून वारंवार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत, आजपर्यंतचा इतिहास आहे आणि यापुढे देखील सरकारनं तात्काळ कारवाई जर केली नाही, याचा जर निर्णय जाहीर केला नाही तर आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहोत।